तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत पार्ट ऑफ स्पीचचा पहिला पार्ट, म्हणजे की नाऊन म्हणजेच काय, नाम. जसं की याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरची सिरीज जी MP साठी महत्त्वाची आहे ती सुरू केलेली आहे. तर याच्या अगोदर आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती पूर्णपणे पाहिलेल्या आहेत. आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, नाऊन पाहणार आहोत, म्हणजेच काय, नाम. झालं. तर नाम म्हणजे काय असतं की कोणत्याही वस्तूला, ठिकाणाला दिलेली जी एखादी म्हणजे दर्शवल्या जातं त्या एखाद्या पर्टिक्युलर शब्दानं, ते काय झालं, त्याचं नाम झालं. म्हणजेच काय झालं, जसं की आपल्या सर्वांना आपापल्या घरच्यांनी एक नाव दिलेलं असेल, ते आपलं ते काय झालं, आपलं जे दिलेलं नाव आहे किंवा एखाद्या शहराचं नाव आहे किंवा एखाद्या सिटी, ते काय झालं, ते आपलं ते नाऊन झालं, म्हणजेच नाम झालं. तर नामाचे प्रकार किती आहेत, नाऊनचे किती टाईप आहेत? पहिला टाईप कॉमन नाऊन, म्हणजेच काय झालं, सामान्य नाम. सामान्य नाम म्हणजे काय झाले, जे की कॉमनली आपण म्हणजे असं फिक्स ठराविक लोकांना वापरता, कॉमनली सर्वांचे एकत्रितपणे वापरू शकतो, ते काय झालं, कॉमन नाऊन. कॉमन नामाचे काय, सामान्य नामाचे काय 3 प्रकार आहे. त्याच्यातला काय पहिला झाला कलेक्टिव्ह नाऊन. कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे काय झालं, सामूहिक नाम. म्हणजे सामूहिक या शब्दाचा काय करतो, एकत्रितपणे जे नाव एखाद्या गोष्टीला तुम्ही जेव्हा एकत्रितपणे किंवा ग्रुपमध्ये संबोधित करता, ते काय झालं आपल्यासाठी कलेक्टिव्ह नाऊन झालं आणि कॉमनली झालं. आता जसं की ते एक्झाम्पल दिलं, आर्मी, टीम, फ्लॉक, हर्ड. आता आर्मी काय असते, आर्मी म्हणजे ग्रुप ऑफ आपले जे काही एकापेक्षा जास्त एका ठिकाणी असलेले जे आपले सैनिकांचा जो ग्रुप असतो, त्याला काय म्हणतो आपण, आर्मी म्हणतो. किंवा टीम काय असते, संघ. टीम म्हणजे काय झाला, संघ झाला. संघ कसं, संघामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती असतात. जसे की क्रिकेटचं म्हटलं तर 11 असतात, कबड्डी म्हटलं तर 6 असतात. जे काही ठरलेले असतील त्याच्यानुसार टीममध्ये म्हणजे एकपेक्षा जास्त व्यक्तींना उद्देशून आपण जेव्हा एखादं नाम वापरतो, ते काय झालं, कलेक्टिव्ह नाऊन झालं. म्हणजेच काय झालं, ते सामूहिक नाम झालं. म्हणजेच आता याच्यामध्ये फ्लॉक म्हणजे काय झालं, थवा. पक्ष्यांचा काय असतो, थवा असतो. आणि हर्ड म्हणजे काय झाला, कळप. कशांचा, जो आपले जनावरांचा, गाईचा, बैलांचा वगैरे तो काय असतो, तो कळप असतो. म्हणजे ते काय झाले, ते टीममध्ये असतात, ते एकत्रितपणे असतात, एकपेक्षा जास्त असतात. म्हणजे ते काय झाले, कलेक्टिव्ह नाऊन झालं. म्हणजेच काय झालं, ते सामूहिक नाम झालं. आता सामूहिक नामाच्या बाबतीत जर कलेक्टिव्ह नाऊन हे कधी पण सिंग्युलर व्हर्ब म्हणजे काय करतात, एकवचनी असतात, एकवचनी वापरल्या जातं कधी पण. आणि तसेच एकवचनी कलेक्टिव्ह नाऊनसोबत कधीही एकवचनीच व्हर्ब किंवा जे क्रियापद असतं ते वापरले जातात आणि एकवचनीच प्रोनाऊन म्हणजे नाऊन, ही, सी, इट, दे, ही, शी, इट हे वापरल्या जातं कधी पण कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे सामूहिक नामाच्या सोबत. आता कॉमन नाऊनमध्ये पहिला आपण पाहिला कलेक्टिव्ह नाऊन. नेक्स्ट काय आहे, अबस्ट्रॅक्ट नाऊन. अबस्ट्रॅक्ट नाऊनलाच मराठीमध्ये काय म्हणतात, अमृत नाऊन. तर याचा अर्थ काय असतो, जेव्हा तुम्ही एखाद्या वस्तूची किंवा याची क्वालिटी दर्शवता, त्यावेळेस काय म्हणतात, त्याला कलेक्टिव्ह नाऊन म्हणतो, अबस्ट्रॅक्ट नाऊन. आता यामध्ये अबस्ट्रॅक्ट नाऊनमध्ये आपण काय दर्शवतो, कोणत्याही एखाद्या गोष्टीची जी क्वालिटी इंडिकेट करतो किंवा एखाद्याचं विशेषण दाखवतो, ते काय झालं, त्याचं ते अबस्ट्रॅक्ट नाऊन झालं. तर अबस्ट्रॅक्ट नाऊनमध्ये काय काय येतं, गुडनेस. म्हणजे ही काय झाली, एखाद्या व्यक्तीचे चांगुलपणा जो आहे तो आपण दाखवतो गुडनेसमधून, म्हणजे तो गुड आहे, तो खूप चांगला पर्सन आहे, हे काय झालं, गुडनेस. लाफ्टर ही काय झाली, लाफ्टर म्हणजे ते हसणे हे काय झालं, एखाद्याची विशेषण झालं की तो खूप हसतो, त्याच्या चेहऱ्याने स्मित हास्य असतं, म्हणजे लाफ्टर हे काय झालं आपल्यासाठी, मग ते अबस्ट्रॅक्ट नाऊन झालं. चाइल्डहुड म्हणजे काय झालं, लहानपण आपण दर्शवतो कशातून, नामातून. हे सुद्धा काय झालं, नाम झालं, पण ते कोणतं नाम झालं पर्टिक्युलर, तो अबस्ट्रॅक्ट नाऊन झालं. हे झालं अबस्ट्रॅक्ट नाऊन. आता थर्ड कोणतं आहे, मटेरियल नाऊन. मटेरियल नाऊन म्हणजे काय, मटेरियल नाऊनच काय येतं, आपल्याला समजतं की बाबा एखाद्या वस्तूला किंवा वस्तूला दिलेलं नाव म्हणजे काय झालं, मटेरियल नाऊन. तर मटेरियल नाऊनमध्ये कोणते येतात, की एखादं कोणतेही आपलं पदार्थ घ्या, जसं की सिमेंट आहे, वाळू आहे, किंवा आपलं एखादं धान्य आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, हे काय झाले, मटेरियल झाले, वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल झाले. तर त्या मटेरियलला जे नाव देण्यात येतं त्याला काय म्हणतो आपण, मटेरियल नाऊन. म्हणजेच आता आयर्न किंवा कॉटन हे काय झाले, मटेरियल नाऊन झालं. आणि मटेरियल नाऊनच्या अगोदर कधीही उपपदे किंवा म्हणजे ए, एन, द हे जे उपपदे आहेत किंवा त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, आर्टिकल्स म्हणतात, हे कधीही याच्या अगोदर कोणत्याही मटेरियल नाऊनच्या अगोदर हे जी उपपदं आहेत
किंवा जे आर्टिकल्स आहेत ते कधीही येत नाहीत. कधी तुम्ही द कॉटन असं कधीच नाही म्हटणार तुम्ही, किंवा द सिमेंट जे काय असेल, किंवा ए आयर्न रॉड. म्हणजे कधी एक लक्षात ठेवायचं, मटेरियल नाऊन जिथं जिथं मटेरियलचा उल्लेख केलं त्याच्या अगोदर आपल्याला जे काही हे आहे आपलं उपपद आहेत ए अँड द, यांचा वापर कधीही करायचा नाही मटेरियल नाऊनच्या अगोदर. आता नेक्स्ट पहिलं काइंड्स ऑफ नाऊन, टाईप ऑफ नाऊनमध्ये आपण काय बघितलं, पहिला कॉमन नाऊन. कॉमन नाऊनमध्ये 3 पाहिजे. कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे सामूहिक, ॲब्स्ट्रॅक्ट आणि मटेरियल. त्याच्यानंतर दुसरं कोणते, प्रॉपर नाऊन. आता प्रॉपर नाऊन, आता जर तुमच्या गावामध्ये जर का पर्टिक्युलरली तुम्हाला आपल्याला कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊनमधला डिफरन्स घ्यायचा असेल, प्रॉपर नाऊन म्हणजे काय, पर्टिक्युलर त्याच गोष्टीला, म्हणजे तुम्हाला स्वतःला जर तुम्हाला जे नाव दिलेलं आहे ते तुमचं स्वतःचं नाव आहे, तर त्याच्यावरून जे ओळखलं जातं तुम्ही काय झालं, प्रॉपर नाऊन. पण तुम्हाला जर का एखादा शेजारी बसला तर अरे मित्रा काय चाललं म्हटलं, मित्र हे काय झालं, कॉमन नाऊन झालं. पण त्याने स्वतःचं तुमचं जे काही नाव असेल, दत्ता वगैरे, किंवा हे नाव जर घेतलं त्यांनी आणि ते पर्टिक्युलर नाव आणि तुम्हाला हाक मारली, ते दुसरे काय झालं, ते प्रॉपर नाऊन झालं. म्हणजे द किरण, ते काय झालं, प्रॉपरली तुम्हाला जर का प्रॉपरली तुमच्या नावानं ओळखल्या जात असेल, म्हणजे जे पर्टिक्युलर तुमचं नाव, एखाद्या शहराला दिलेलं नाव म्हणा, एखाद्या राजाचं नाव, हे काय झाले, प्रॉपर नाऊन झाले. समजलं. तर नावामध्ये कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन झाल्याच्यानंतर नेक्स्ट आहे नामाचे आणखी 2, काउंटेबल नाऊन आणि अनकाउंटेबल नाऊन. आता शब्दामधून आपलं काउंटेबल आणि अनकाउंटेबल. काउंटेबल म्हणजे काय, ज्याचे की तुम्ही मोजमाप करू शकता, आणि अनकाउंटेबल म्हणजे काय, ज्याचे की तुम्ही मोजमाप करू शकता. आता काउंटेबल नाऊन कोणते कोणते, बुक, पेन, ॲपल, हे काय झाले, काउंटेबल नाऊन झाले. आता तुम्ही सांगू शकता की बाबा बुक्स, आय हॅव परचेस्ड 3 बुक्स. हे काय झाले, तुम्ही मोजू शकता की किती बुक घेतलेले, तुम्ही 3 घेतले, 4 घेतले, 5 घेतले, मग हे काय झालं, काउंट झालं. पेन्स तुमच्याकडे किती आहे, यू हॅव हाऊ मच पेन्स, मग तुमच्याकडे पेन किती आहे ते जर विचारलं तुम्ही सांगू शकता 3 आहेत, 4 आहेत, 5 आहेत. ज्या की गोष्टी तुम्ही काउंट करू शकता ते काय झाले, काउंटेबल नाऊन. जसं की ॲपल किती घेतलं, 1 डझन, 2 डझन. बॉईज किती, 40 बॉईज, 30 बॉईज. सिस्टर, आय हॅव 2 सिस्टर, 3 सिस्टर. हे काय झालं, काउंटेबल नाऊन, जे की तुम्ही मोजमाप करू शकता किंवा ज्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू तुम्ही सांगू शकता, ते काय झाले, काउंटेबल नाऊन झाले. आणि एक लक्षात ठेवायचं, काउंटेबल नाऊन्स कधीही, काउंटेबल नाऊन्सला प्लुरल फॉर्म असतो. प्लुरल म्हणजेच काय झालं, अनेक वचनी पण असतात. जसं की बुक, बुकचं अनेक वचन, जसं की आपण अगोदरच्या व्हिडिओ पाहितलेलं आहे की रूट वर्डमध्ये जर एखाद्या गोष्टीला यस किंवा ईएस प्रत्यय लावला एखाद्या शब्दाला, त्याच्यापासून आपल्याला काय वाटते, अनेक वचन भेटतात. बुकला यस लावलं, प्रत्यय लावला, त्याच्यापासून काय भेटतं आपल्याला, बुक्स म्हणजे हे काय झालं, त्याचं अनेक वचन. पेनला पेन्स, बॉईज, ॲपल्स, हे काय झालं, त्याला काउंटेबल नाऊनला काय असतात, प्लुरल फॉर्म असतात. पण अनकाउंटेबल नाऊनला प्लुरल फॉर्म नसतो. तर अनकाउंटेबल नाऊन कोणते कोणते येतात, अनकाउंटेबल नाऊन कोणते कोणते आहेत, मिल्क, शुगर, गोल्ड, हॉनेस्टी. तुम्ही दूध 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर असू सांगू शकता, पण ॲक्च्युअल त्याला काउंट नाही करू शकत तुम्ही किती. गोल्ड, हॉनेस्टी म्हणजे तुमची जी काही हे आहे, तुमची इमानदारी आहे, जे काही ते आपण सांगू शकतो किती हॉनेस्ट आहे, 2 किलो, 3 किलो हॉनेस्ट, असं नाही सांगू शकत. गोल्ड वगैरे आपण सांगू शकतो, पण हे फक्त युनिट यूज केल्याच्या नंतर. पण याला तुम्ही असं काउंट करू शकत नाहीत, किती मिल्क आहे, शुगर किती, गोल्ड किती, हॉनेस्टी तुम्ही यामध्ये मोजू शकत नाही. ते काय झाले, अनकाउंटेबल नाऊन. आता आणखी नामाचे आणखीन 2, मस्क्युलाइन जेंडर आणि फेमिनाइन जेंडर. तर आता काय मला सांगा, जेंडर म्हणजे काय असतं, की तुमचं जे जेंडर म्हणजे काय झालं, त्याचा मेल आहे का फिमेल. मस्क्युलाइन म्हणजे काय झालं, तो पुरुषवचनी. फेमिनाइन म्हणजे काय झालं, तो स्त्रीवचनी. मस्क्युलाइन जेंडर कोणते कोणते असतात, ज्याच्यामध्ये की तुम्हाला शोईंग स्ट्रेंथ अँड व्हायलन्स, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये थोडासा धीटपणा, एखादी अशी भव्य गोष्ट, किंवा एखादा व्हायलन्स म्हणजे काय, दंगा वगैरे, अशा ज्या गोष्टी आहेत, जसं की सन, समर, टाईम, डेथ, ह्या कशा थोड्या भीतीदायक गोष्टी आहेत, त्यांना काय म्हणतात, मग ते मस्क्युलाइन जेंडर झालं, म्हणजे ते काय झाले, ते पुरुषवचनी झाले. आणि फेमिनाइन जेंडर कोणते, ज्याच्यामध्ये की शांतपणा आहे, ग्रेसफुलनेस आहे, जेंटलनेस आहे, ते काय झाले, अर्थ, मून, स्प्रिंग, यांना काय म्हणतो आपण, अर्थ इज म्हणजे काय, पृथ्वी काय माता आहे, तसं काय झालं हे, मग आपलं अर्थ हे काय झालं, फेमिनाइन झालं. नेक्स्ट आता आपण याच्यावर काही एक्झाम्पल पाहूया. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जसं की याच्या अगोदर सांगितलं, जे सामान्य नाम जे असतं, सामान्य नामासोबत आपण कधी पण
सामान्य नाम जर असेल ते सामान्य नाम कधी पण सिंग्युलर सोबतच, सिंग्युलर व्हर्ब किंवा सिंग्युलर प्रोनाऊनच येतं त्याच्यासोबत, सामान्य नामासोबत, म्हणजे काय, कॉमन नाऊन सोबत. त्याच्यानंतर त्याचं कलेक्टिव्ह सामान्य नामाचं जेंडर जे असतं नाही स्त्रीलिंगी असतं किंवा पुरुषलिंगी असतं, ते कधी पण न्यूट्रल असतं, न्यूटर. तसेच त्यानंतर मटेरियल नाऊन, जसे की सांगितलं की एखाद्या वस्तूच्या वगैरे अगोदर आपण कोणतेही ए, ॲन, द हे जे उपपद आहे ते कोणत्याही मटेरियल नाऊनच्या अगोदर आपण वापरत नाही. तसेच जे काय आपले छोटे एखादं गाईचं वगैरे वासरू असेल किंवा आपले छोटं बाळ वगैरे असेल, चिल्ड्रन असेल, त्यांना आपण कधीच त्यांचं जेंडर जे आहे ते स्पेसिफाय करू शकत नाहीत. त्याचं पण जेंडर काय झालं मग, ते न्यूटर जेंडर झालं. समजलं. आणि नामाचा उपयोग हा ॲज अ कर्ता पण होतो, कर्म पण होतो आणि पूरक नामसुद्धा होतं. पूरक म्हणजे नाम काय, नामाच्या जागी वापरण्यात येणार. कर्ता कसा होतो, स्टुडंट रीड अ बुक, नाम काय झालं स्टुडंट्स, मग ते काय, ते कधी कधी तो कार्य करतो, काय वाचण्याची क्रिया करतो, मग तो कर्ता पण झाला, म्हणजे तो सब्जेक्ट पण झाला. कर्म म्हणजे तो वी लर्न ग्रामर, मग लर्निंग ही काय प्रोसेस आहे, आपण ती करतोय, ते मग काय आपण शिकण्याची क्रिया करतो, ते काय झालं, कर्म झालं. त्याच्यानंतर पूरक नाम म्हणून काय, ही रीड बुक्स, कोण वाचण्याची क्रिया कोण करतोय, ही काय झालं पूरक नाम, कोणाच्या तरी ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे, तर हे काय झालं आपल्यासाठी पूरक नाम झालं. हे झालं. तर ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आणि मटेरियल नाऊन जे असतात त्यांना कधीही प्लुरल फॉर्म नसतो, ते कधी पण सिंग्युलर फॉर्ममध्ये असतात. समजलं. आणि काही काही जे असे शब्द असतात जे की दिसायला आपल्याला प्लुरल वाटतात पण त्यांचा वापर आपण सिंग्युलरच करतो, जसं की फिजिक्स किंवा न्यूज, हे दिसायला कसे आहेत, यस किंवा येस प्रत्यय लागला की त्याला आपण काय म्हणतो, अनेक वचनी आहेत. पण जेव्हा हे शब्द अनेक वचनी दिसायला दिसतात पण यांचा वापर कधीही अनेक वचनी करायचा, त्यांना असे काही शब्द आहेत जसे की मॅथमॅटिक्स, फिजिक्स, न्यूज, पण त्यांचा वापर दिसायला जरी ते आपल्याला अनेक वचनी वाटले तरी त्यांचा वापर हा सिंग्युलरच करायचा असतो. तर आता पाहूया आपण पहिलं एक्झाम्पल. पहिलं काय, आपल्याला हे सेंटेन्स शांतपणे वाचायचं आणि बघायचं की याच्यामध्ये चूक काय. जसं की माय फ्रेंड बॉट 2 डझन्स एग्स. आता आपण काय म्हटलं होतं, काउंटेबल नाऊन आहे 2 डझन्स, म्हणजे किती, 2 डझन्स एग्स आणवलं. तर मला सांगा, मी आताच तुम्हाला काय सांगितलं बा, कलेक्टिव्ह नाऊन हे कधी पण सिंग्युलर असतात. आपण एक तर मोजमाप करायलो किती, 2 डझन आणलो, आणि डझन्समध्ये डझन, आणि ह्याला जेव्हा हा यस प्रत्यय लागतो तेव्हा ते काय झालं, ते प्लुरल झालं. म्हणजे आपल्या इथे ह्या वाक्यामध्ये चूक कुठे, हे डझन्स नाही वापरायचं, आपल्याला काय करायचं, यस हे काढून टाकायचं. तर वाक्य काय पाहिजे आपल्याला, माय फ्रेंड बॉट 2 डझन, DOZN, यस काढून टाकायचं एक्स. तर काय झालं, माय फ्रेंड बॉट 2 डझन एक्स, म्हणजे याच्यामध्ये काय करायचं, यस रिमूव्ह करायचं आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन काय, द बॉय लव्ज हिज टॉयज. काय, द बॉय लव्ज हिज टॉयज. आताच मी तुम्हाला काय सांगितलं, याच्यामध्ये सांगा, द बॉय काय झाला तुमचा, नाऊन झालं, तोच काय झाला, कर्ता झाला. लव्ज हिज टॉयज काय करतो, लव्ज काय झालं तुमचं, क्रियापद झालं. हिज टॉयज, पण मी तुम्हाला आत्ताच काय सांगितलं, जे काही छोटे बाळ असतील किंवा तसेच एखादं वासरू वगैरे असेल त्यांना आपण कधीही अनेक म्हणजे त्याचं जेंडर कधी आपण स्पेसिफाय करू शकत नाही. तो स्त्रीलिंगी आहे का पुरुषलिंगी आहे ते आपण सांगू शकत नाही. द बॉय लव्ज हिज टॉयज, मग काय झालं, ते हिजच्या जागी काय येणार, जो स्मॉल बॉय आहे ते काय झालं, हिजच्या जागी इट्स टॉयज येणार. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल, हां, अ बुक इज प्रिंटेड ऑन पेपर्स. तर हे सेंटेन्स व्यवस्थित वाचा, तुम्हाला समजा, अ बुक इज प्रिंटेड ऑन हिज पेपर्स. काय म्हणते, एक पुस्तक आहे ते आपण कशावर प्रिंट केलं, पेपरवर प्रिंट केले. तर आता हे सेंटेन्स जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर याच्यामध्ये आपण काय म्हटले, जर तुमचं नाम जर का पहिल्यांदा एक वचनी असेल तर पुढचं तुम्ही जे काही यूज करणार आहेत किंवा क्रियापद वगैरे जे काही त्याच्यानंतर येते पूर्णपणे काय येतात, एकच वचनीमध्ये येतात. अ बुक, एकच बुक आहे. इज प्रिंटेड ऑन पेपर्स, एकच बुक, पेपर्स नाही येणार इथे. मग इथं काय करायचं, इथे पण काय करायचं, यस काढून टाकायचं. इथे काय आपलं, बुक इज प्रिंटेड ऑन पेपर, सिंग्युलर आहे, तर नाम जर सिंग्युलर असेल तर सर्वपणे पूर्णपणे शेवटपर्यंत काय करायचं, सिंग्युलरच यूज करायचं. इथे पण इज यूज केलेलं आहे.
अ बुक इज प्रिंटेड ऑन पेपर्स. द नेक्स्ट, द कार्ड्स व्हील वॉज ब्रोकन. आणि कधीही एक लक्षात ठेवायचं, जे ॲपॉस्ट्रॉफ यस असं जे लागून येतं ते सेंटेन्सला, ते कधीही तुमच्या जे निर्जीव वस्तू आहेत त्या निर्जीव वस्तूला कधीच लागत नसतं. फक्त सजीव वस्तू ज्या असतील त्यांनाच आपण अपॉस्ट्रॉफ हे अशा प्रकारचे जे यस येतं ह्या इथं कार्ड्समध्ये आलेलं ते वापरू शकतो. आता कार्ड म्हणजे काय झालं, बैलगाडी झाली, तर आपल्या बैलगाडीचा जो साठा असतो तो काय झाला, निर्जीव झाला. मग काय ना, द कार्ड्स व्हील वॉज ब्रोकन हे काय चुकीचं आहे. मग याच्यात काय येणार, द व्हील ऑफ कार्ट वॉज ब्रोकन. द व्हील ऑफ कार्ट काय येणार, व्हील ऑफ कार्ट वॉज ब्रोकन. वॉज ब्रोकन काय, गाडीचं चाक फुटलेलं आहे किंवा ब्रेक झालेलं आहे. मग कधी पण ॲपॉस्ट्रॉफ एस आपलं कुठे येणार, मदर इन लॉज. मदर्स इन लॉ नाही येणार, मदर इन लॉज. ते अशा ठिकाणी म्हणजे जे की आपण लेग्स, जे काही लेग्स वगैरे जे शरीराच्या म्हणजे लिव्हिंग थिंग संबंधित जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्याच फक्त काय येतं, ॲपॉस्ट्रॉफ यस येतं. तर नेक्स्ट क्वेश्चन, द चेअर इज मेड ऑफ अ वूड. आता मला इथे सांगा, द चेअर, चेअर काय आहे, नाऊन झालं, तो करता झाला. इज काय झालं, त्याच्यासोबतचं मेड म्हणजे बनवण्याची क्रिया, मेड काय झालं, बनवलेलं आहे. कशापासून, मेड ऑफ अ वूड. वूड का आहे, मटेरियल आहे. मटेरियल आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, कोणतंही मटेरियल नाऊन जे असतं त्याच्या अगोदर कोणत्याही प्रकारचा आर्टिकल लागत नाही. मग त्याप्रमाणे ए अँड द येणार. याच्यापैकी इथं काय आले, ए आलेलं आहे, म्हणजे हे काय झालं, वाक्य चुकीचं झालं. मग आपल्याला वाक्य जर बरोबर करायचं असेल तर काय करावं, द चेअर इज मेड ऑफ अ वूड. तर काय करावं, ए जे आहे ते आपल्याला काय करावं लागेल, डिलीट करावं लागेल. आता नेक्स्ट काय, फिजिक्स आर ब्रँच ऑफ सायन्स. जसं की मी तुम्हाला शेवटी सांगितलं, जे काही शब्द आहेत जे की आपल्याला दिसायला अनेकवचनी दिसतात पण ते ॲक्च्युअल सिंग्युलर म्हणजे एकवचनीच असतात. आता फिजिक्स आर अ ब्रँच ऑफ सायन्स. तर मला सांगा, फिजिक्स काय एकवचनी आहे का, आणि यस जरी असलं तरी हे काय एकवचनी आहे. आणि आर हे काय क्रियापद आहे, ते काय अनेकवचनीसाठी वापरतो आपण. एकवचनीसाठी काय वापरतो आपण, इज, वाज, हॅज, ह्या गोष्टी आपण काय करतो, एकवचनीसाठी वापरतो. समजलं. आता अनेकवचनीसाठी काय वापरणार, अनेकवचनी इथे यूज केलं, फिजिक्स काय सिंग्युलर आहे, एकवचनी, मग इथं काय येणार, फिजिक्स इज अ ब्रँच ऑफ सायन्स. तर हे झाले आपले काही एक्झाम्पल, जसं की याच्यामध्ये मी तुम्हाला जे काही आपल्याला रूल नामाशी संबंधित आहेत ते पूर्णपणे समजावून सांगितलेले आहेत. धन्यवाद.